समूह साधन केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न। आयोजन शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026 रोजी जयप्रभा इंग्लिश मीडियम स्कूल जयसिंगपूर येथे समूह साधन केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले। शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या परिषदेत केंद्रातील सर्व शिक्षकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून शैक्षणिक अनुभवांची देवाणघेवाण केली। कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत, राज्यगीत व सरस्वती पूजन प्रशासन अधिकारी श्री मेघन देसाई व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली। त्यानंतर प्रशासन अधिकारी श्री मेघन देसाई यांनी शिक्षण परिषदेचा शासनाचा उद्देश स्पष्ट करत शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी अशा परिषदांचे महत्त्व अधोरेखित केले। अध्ययन निष्पत्तीवर आधारित अध्यापन, अनुभवांची देवाणघेवाण, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शासनाच्या विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी, शाळा व्यवस्थापन समिती SMC स्थापना, समितीच्या बैठका तसेच शैक्षणिक कामाचे नियोजन याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले। यानंतर मागील महिन्यातील अध्यापनाचा आढावा घेण्यात आला। विविध शाळांतील शिक्षकांनी आपल्या शाळांमधील उल्लेखनीय उपक्रम, अध्यापनादरम्यान आलेल्या अडचणी व त्यावरील उपाययोजना यांची माहिती दिली। शिक्षकांनी परस्परांच्या अनुभवांची देवाणघेवाण करत प्रभावी व विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धतींबाबत चर्चा केली। परिषदेतील विषयनिहाय सत्रांमध्ये विविध मार्गदर्शक शिक्षकांनी मार्गदर्शन केले। श्री राहुल नौकुडकर यांनी भाषा विषयाच्या प्रभावी अध्यापनासाठी विविध कृती, भाषा कौशल्य विकास आणि विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढविणाऱ्या अध्यापन पद्धतींचे सादरीकरण केले। श्रीमती दीक्षित मॅडम यांनी इयत्ता दुसरीच्या पाऊस या कवितेचे ताल, सूर, हावभाव आणि कृतींसह प्रभावी अध्यापन कसे करावे याचे प्रात्यक्षिक सादर केले। सौ धनश्री चोबे मॅडम यांनी ऑगस्ट महिन्याच्या मासिक नियोजनाची रचना, अध्ययन निष्पत्तीशी सुसंगत नियोजन, विविध शैक्षणिक कृती व मूल्यमापनाचे नियोजन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले। श्री विजय सांगोले सर यांनी मूल्यवर्धन व तसेच सौ स्मिता चौगुले यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विपश्यना अनापनाविषयी उपक्रमाची माहिती देत त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक बाबी स्पष्ट केल्या। यावेळी अध्ययन निष्पत्तीच्या आधारे ऑगस्ट महिन्याचे मासिक नियोजन, अध्यापनातील विविध कृती, शैक्षणिक साहित्याचा प्रभावी वापर, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक उपाययोजना तसेच मिशन उपक्रम अंतर्गत आनंददायी अध्ययन अध्यापन या विषयावरही मार्गदर्शन करण्यात आले। परिषदेदरम्यान वर्षभर विषयनिहाय मासिक नियोजनाचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षण विभागातील नियुक्त शिक्षकांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला। शिक्षण परिषदेत केंद्रातील सर्व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून शैक्षणिक अनुभवांची समृद्ध देवाणघेवाण केली। या परिषदेमुळे शिक्षकांना प्रभावी नियोजन, नाविन्यपूर्ण अध्यापन तंत्र, अध्ययन निष्पत्तीवर आधारित अध्यापन, विद्यार्थी केंद्रित शिक्षण तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी उपयुक्त दिशा व प्रेरणा मिळाली।